विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू विठ्ठलाची. नमस्कार मित्रांनो, हे आपल्या सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल आहे सतीश विंचुरकर. तर आपण या ठिकाणी आज एक भजन शिकूयात. अतिशय साधं सोपं भजन आहे. याच्यामध्ये शुद्ध स्वरासोबत 2 कोमल स्वर पण लागतात, कोमल गंधार आणि कोमल निषाद. म्हणजे दोन्ही गंधार, कोमल गंधार, शुद्ध गंधार, कोमल निषाद, शुद्ध निषाद आणि बाकीचे सगळे स्वर सारे ग प ध सा हे शुद्ध स्वर आहेत. तर आपण शिकूयात. हे मिश्र रागामधलं आहे आणि भजनी ठेका चालतो याला. तर एक एक ओळ मी तुम्हाला वाजवतो, त्याचं नोटिफिकेशन देतो. ग पासून सुरू होतो, शुद्ध ग पासून. विठू माऊली तू ग ग ग ग म म 4 वेळा. ग ग ग ग म म विठू माऊली तू माऊली जगाची, ग ग म प ग सा रे, ग म प ग सा रे, ग ग सॉरी ग प म ग सा रे, ग प म ग सा रे. माऊली जगाची, माऊली तमूर्ती, निसा ग सा ग ग इथे कोमल गंधा. माऊली तमूर्ती, निसा ग ग विठ्ठलाची, पुन्हा शुद्ध ग ग प म विठ्ठलाची, ग प म माऊली तमूर्ती विठ्ठलाची. निसा ग ग ग प म माऊली तमूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला पधनी माय बाबा, पधसानी माय, पधसानी धप माय, माय पधसानी धप. इथं कोमल निषाद वापरला. पधसानी धप माय बाबा. तर या ठिकाणी आपला जो स्थायी जो आहे अभंगात संपलेला आहे. याच्यामध्ये 2 अंतर आहेत. दोन्ही अंतराचे नोटेशन सारखेच आहेत. एक अंतर तुम्हाला वाजवता आला की दुसरा अंतर अगदी सेम आहे, काही फरक नाही, फक्त शब्द बदलतात. तर पहिला अंतर शिकूया आपण. काय तुझी माया, काय तुझी माया, गमा ग प ला आपण धवर टच केलं की गाण्याचं सौंदर्य वाढतं. पच स्वर आहे पण धला टच करायचं. काय तुझी माया सांगे श्रीरंगा, गमा गमा ग प म गमा ग प म सांगे श्रीरंगा. या ठिकाणी मला पला टच करायचं. सांगे श्रीरंगा संसाराची पंढरी तू, इथे शुद्ध नाही आणि परत कोमलनी पण. संसाराची संसाराची निसानी प, संसाराची पंढरी तू, संसाराची निसानी प मग प पंढरी तू, मग प संसाराची पंढरी तू, निसानी प मग प केली पांडुरंगा, निसा निसा केली निसा निसा रे सा सा, केली पांडुरंगा, केली पांडुरंगा. इथे शुद्ध नाही. केली पांडुरंगा डोळ्यातून. आता पुढच्या वेळी सेम आहे. पुढच्या वेळी सेम अशाच आहेत, फक्त ते शब्द बदलतात. याच अंतरामधल्या दुसऱ्या वेळी सेम आहे. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलिया भंगा. डोळ्यातून वाहे डोळ्यातून वाहे
गाण्याची गोडी आज आलिया भंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड. आता हे सेम आहे विठू माऊलीचं. अभंगाला जोड टाळची पडाची विठू माऊली माऊली जगाची. अभंगाला जोड टाळची पडाची माऊली मूर्ती विठ्ठलाची. या ठिकाणी आपलं पहिलं कडवं पहिला अंतरा संपलेला आहे. दुसरा अंतरा अगदी सेम आहे, नोटेशन सेम आहेत, फक्त शब्द बदलतात. मी तुम्हाला वाजून दाखवतो. लेकरांची सेवा केली सतुराई कस पांग फेडू कस भूतराई तुझ्या उपकारा जगी तोडणारी ववाळून जीव माझा सावळे विठाई विठ्ठला पांडुरंगा. जन्मभरी पूजा तुझ्या पावलाची जन्मभरी पूजा तुझ्या पावलाची माऊली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बाबा. मंडळी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे भजनाचं पूर्ण नोटेशन शिकलेलं आहे. एक स्थायी शिकायचा आहे, एक आलाप आहे आणि एक अंतरा शिकायचा आहे, दुसरा अंतरा आपोआप वाजता येतो. तर मित्रांनो, माझी आपणास विनंती आहे, जर आपल्याला माझी ही शिकवण्याची पद्धत नोटेशन शिकवण्याची पद्धत जर आवडली असेल आणि आपल्याला वाटत असेल की ह्या नोटेशनवरून आपण अगदी सहजपणे भजन शिकू शकतो, वाजवू शकतो, तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं की माझ्या पुढचे येणारे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतात. आणि माझं एक वैशिष्ट्य आहे की मी सर्वांच्या सोयीसाठी नेहमी काळी एक म्हणजे सी शार्पमध्ये आपल्याला नेहमी माझे सगळे गीत गाणे जे शिकवतो सी शार्पमध्ये शिकवतो. कारण ते जे नवीन शिकणाऱ्या लोकांना ते सोपं असतं, कारण सारेगम पद्धतीचं आपण याच्यावर शिकतो. धन्यवाद मित्रांनो.